शेवटी असं पुन्हा एकदा आजच्या बायबल स्टडीला वाघमारे कुटुंबामध्ये परमेश्वरांना आम्हाला आणलेलं आहे, आपल्या सर्व प्रयोजनांना या ठिकाणी आणलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराचे आपण धन्यवाद मानलेले आहेत आणि त्याची स्तुती आराधना केलेली आहे. आणि खरोखर प्रियानो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं एक सायंकाळचा धूप आम्ही नेहमी जाळावा आणि त्याची उपासना आम्ही करावी. गेले काही दिवस आम्ही बायबल स्टडीमध्ये परिपक्व ख्रिस्ती आम्ही परमेश्वराची इच्छा आम्ही परिपक्व असावं, आम्ही प्राऊड असावं, आम्ही मॅच्युअर असावं. आणि आज त्याचाच पुढचा भाग आम्ही बघणार आहे की खरा ख्रिस्ती परिपक्व व्यक्ती कसा असतो किंवा कोणते गुणधर्म त्या खऱ्या ख्रिस्ती परिपक्व विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये असतात. प्रियानो, जेव्हा आम्ही परिपक्व म्हणतो किंवा आम्ही मॅच्युअर म्हणतो, हा शब्द फार सुंदर आहे, फार चांगला आहे. बघा, तारुण्यापेक्षाही प्राऊड व्यक्ती, परिपक्व व्यक्ती नेहमी चांगला आहे. तरुणपण चांगला आहे, पण तरुणपणापेक्षा प्राऊड, परिपक्व, मॅच्युअर व्यक्ती असणं हे त्याहून, तरुण्याहून, बाळपणाहून काय आहे, चांगलं आहे. बघा, जेव्हा आम्ही निसर्गाकडे बघतो, निसर्गाने निसर्गातील गोष्टींकडे बघतो आणि येशू ख्रिस्ताने या भूतलाच्या वरील सेवेमध्ये आम्हाला निसर्गाकडे सांगितलेलं नाही का. डोंगरावरचं शहर दाखवलेलं आहे, दऱ्या दाखवलेल्या आहेत, झाड दाखवलेले आहेत, डोंगर दाखवलेला आहे, समुद्र दाखवलेला आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो त्याकडे बघा आणि शिका. बघा, जेव्हा आम्ही निसर्गाकडे बघतो, आम्हाला गुलाबाच्या कळीपेक्षा उमललेला गुलाब नेहमी चांगला दिसतो. बघा, आम्ही बाजारामध्ये जातो कलिंगड घ्यायला नाही का, आम्ही कच्चं कलिंगड घेतो का? नाही, आतून लाल रसरशीत आम्ही ते घेतो का? आम्ही म्हणतो ते परिपक्व आहे का, नाही का, ते तयार आहे का. बघा, तारुण्य तयार होण्याच्या परिस्थितीत आहे, त्या प्रक्रियेत आहे. पण मॅच्युअर मनुष्य हा तयार असतो. आणि म्हणून निसर्गामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही झाडाकडे बघतो, एक परिपक्व झाड जे डोमदार झाड आहे ते आम्हाला दिसायला चांगलं दिसतं. आणि फक्त ते दिसायला चांगलं दिसत नाही, तर त्या झाडाखाली जेव्हा आम्ही येतो उन्हामध्ये, तेव्हा ते झाड आम्हाला काय करत असतं, सावली देत असतं. पाऊस येत असतो, पावसामध्ये जेव्हा आम्ही येतो, झाडाखाली थांबतो, पावसापासून आम्ही काय करतो, बचाव होतो. आणि म्हणून निसर्गामध्ये सुद्धा आम्हाला शिकवलेलं आहे, दाखवत आहे की नेहमी आम्ही परिपक्वतेची काय करत असतो, निवड करत असतो. परिपक्वता आम्हाला पाहायला सुंदर दिसते, पण जेव्हा आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून जेव्हा आम्ही बघतो, आमची परमेश्वराची इच्छा असते की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती कच्चा नसावा, बाळपणातलं नसावा, तरुण नसावा, तर तो परिपक्व असावा. आणि म्हणून जेव्हा आम्ही मागील अभ्यास जो आम्ही बघितलेला आहे, आम्ही शिकलेलो आहोत की खरा ख्रिस्ती व्यक्ती येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे त्या प्रक्रियेमध्ये येतो. बघा, तारण हे परिपूर्ण नाही, तारण ही प्रक्रिया आहे. बघा, बऱ्याच वेळेस आम्ही म्हणतो आमचं तारण झालेलं आहे, आम्हाला वाटतं की तारण झालं म्हणजे सगळं झालेलं आहे, पण नाही. देवाचं वचन सांगते तारण ही प्रक्रिया आहे. आणि येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आमचं काय होतं, तारण होतं, आम्हाला नवा जन्म मिळतो. आणि म्हणून विश्वासात वाढणं हे परिपक्वतेचं गुणधर्म आहे. विश्वासात आम्ही वाढतो तेव्हाच आम्ही खऱ्या अर्थानं परिपक्व बनू शकतो.
आणि देवाचं वचनही आम्हाला सांगतं की देवाचं वचन आम्हाला, देवाच्या वचनातून आम्हाला सांगितलेलं आहे की विश्वासाच्या द्वारे आमची वृद्धी होते आणि जेव्हा आम्ही वृद्धी होते आम्ही दुसऱ्यांना सावली द्यायला लागतो, दुसऱ्यांना आम्ही मदत करायला. बघा, देवाचं वचन आम्हाला शिकवतं की आम्ही परिपक्व कसं व्हायचं, पण आमची जबाबदारी जेव्हा आम्ही परिपक्व होतो तेव्हा की आम्ही इतरांना शिकवणारे व्हावे. आणि म्हणून पाऊल म्हणतो, पेत्र म्हणतो, देवाचे ख्रिस्ताचे सगळे प्रेषित आम्हाला पवित्र शास्त्रात सांगत आहे की आम्ही ऐकणारे असू नये, नुसतं शिकत असणारे असू नये, तर आम्ही शिकवणारे. आणि म्हणून प्रत्येकानं अपेक्षा करावी आणि आम्ही त्या दृष्टीनं आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनाची वाटचाल आम्ही करावी की आम्ही शिकवणारे होणार आहोत. किती दिवस आम्ही शिकणार आहोत? 10 वर्ष, 20 वर्ष? ख्रिस्ती म्हणून पिढ्यानपुढे आम्ही ख्रिस्ती आहोत. 30-30, 40-40, 50-50 वर्ष आमच्या ख्रिस्ती जीवनात आम्ही घालवलेले आहेत, पण आजही आम्ही शिकवू शकत नाही. कारण ही समाजाची शोकांतिका आहे. आणि आज ख्रिस्त मंडळीकडे जेव्हा बघत आहे तेव्हा तो डोलदार, टोमदार झाड, फळ देणारं झाड, परिपक्व झाड असं आज तुमच्याकडे आणि आमच्याकडे काय करत आहे, बघत आहे. आणि म्हणून आम्ही मागच्या वेळेस आम्ही बघितलं की कशा प्रकारे आम्ही परीक्षेतून परिपक्वतेकडे जातो. परमेश्वर आमच्या जीवनात परीक्षा आणतो, आमच्या जीवनात समस्या आणतो, आमच्या जीवनात संकट आणतो. त्याद्वारे परमेश्वर आम्हाला परिपक्व बनवत असतो. आज आम्ही प्रौढ ख्रिस्ती विश्वासणारा आम्ही कसा ओळखू शकतो, आज आम्ही शिकणार आहे. 3 गोष्टी आम्ही शिकणार आहे की प्रौढ परिपक्व व्यक्ती हा आहे. जर मला परिपक्व व्यक्ती बनायचं आहे ख्रिस्ती, तर मला माझ्या जीवनात ह्या 3 गोष्टी पाहिजे, तरच पवित्र शास्त्र मला सांगतो की मी परिपक्व आहे, मॅच्युअर आहे. आजच्या मन्नासाठीचा जो शास्त्र बघा, इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय 17 पासून काही वचन, तर जोरात कोणतरी वाचा. 5वा अध्याय 17 पासून 33 वचन. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध हे एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतकरणात प्रभूला गायन वादन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देव पित्याची उपकार स्तुती करत जा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. ख्रिस्ती कुटुंबाचा जीवनक्रम. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा चालणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनी सर्व गोष्टीत आपापल्या पतीच्या अधीन असावे. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केलं, अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतीने आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावे. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालन पोषण करतो.
जसे ख्रिस्त ही मंडळीचे पालन पोषण करतो तसे तो करतो. कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव त्याच्या हाडामासासारखे आहोत. म्हणून पुरुष आपल्या आई बापाला सोडून आपल्या पतीला जोडून राहील आणि उभयता एक देह होते. हे रहस्य मोठं आहे. पण मी ख्रिस्त व मंडळी यांच्या संबंधाने बोलतो आहे. तथापि तुमच्यापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी. आता पौल म्हणतो हे रहस्य आहे. तो जरी पती पत्नीच्या नातेसंबंधात सांगत आहे, जरी तो ख्रिस्ती जीवनासंदर्भात तो सांगत आहे, तर तो मध्ये हे रहस्य आहे. आणि या रहस्यामध्ये पौल जे मांडत आहे त्यामध्ये प्रौढ ख्रिस्ती विश्वासणारे आम्ही कसे ओळखू शकतो त्याबद्दल 3 गोष्टी प्रामुख्यानं पौल मंडळीला सांगत आहे. त्यातील पहिली गोष्ट आहे की प्रौढ ख्रिस्ती विश्वासणारा त्याचं ज्ञान तो कसं वापरतो. दुसरी गोष्ट, प्रौढ व्यक्तीची उपासना कशी असते आणि प्रौढ व्यक्तीचं चालणं आणि कसं असतं यावर, म्हणजे 3 गोष्टी आहेत ज्यावर आम्ही प्रौढ परिपक्व ख्रिस्ती आहोत हे समजू शकतो. त्यातील पहिली गोष्ट आहे की ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचं ज्ञान. आता ज्ञान जेव्हा आम्ही म्हणतो, फार सुंदर पौल 17व्या वचनाचा पहिला भाग तो म्हणतो, मूर्खासारखे होऊ नका. इंग्लिशमध्ये देअरफॉर बी यू नॉट अनवाईज, डू नॉट बी अनवाईज. मूर्खासारखं होऊ नका. फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेस आम्ही सगळ्या प्रकारचं ज्ञान संपादन करतो. बघा, आजचं जग हे ज्ञानाच्या माग आहे. आज आम्ही आजूबाजूला बघितलं, आज मोठमोठ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, शिक्षण संस्था उभारल्या जात आहेत. आज ऑनलाईन शिक्षण आम्ही कुठंही बसून जगातील कुठल्याही युनिव्हर्सिटीत आम्ही ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतो, नाही का. आज जग या शिक्षणाच्या माग आहे. आज सर्वत्र आम्हाला शिक्षण पाहायला मिळतं. पण पौल तिमोथेला जेव्हा पत्र लिहितो, आणि तिमोथेला तो आध्यात्मिक पुत्र आहे आणि तो त्याला काही गाईडलाईन करत आहे. बघा, आम्ही आई वडील म्हणून, एक ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आम्ही त्या शिक्षणाकडे, आम्ही त्या शिक्षणानं घेरलेलं असताना, सगळं जग त्या जगिक शिक्षणाकडे ओढलं जात असताना, पौल 2 तिमोथेय याचा 3रा अध्याय आणि 7व्या वचनात सांगतो की पण सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी न पोचणारे असे ते आहेत. बघा, ऑलवेज लर्निंग अँड नेव्हर एबल टू कम टू द नॉलेज ऑफ ट्रूथ. ऑलवेज लर्निंग, नेहमी शिकत असून, मोठमोठ्या पदव्या घेऊन, मोठमोठ्या नोकरीवर राहून, मोठमोठ्या गोष्टी शिकून, पौल म्हणतो असेही लोक आहेत जे देवाच्या सत्यापर्यंत ते पोचलेले नाहीत. प्रियानो, आज आम्ही कुठेतरी थांबणं फार गरजेचं आहे. आज आम्ही ख्रिस्ती विश्वासने म्हणून आम्ही कोणत्या प्रकारच्या ज्ञानाकडे आकर्षित गेलेलो आहोत. आम्ही सगळं जगाचं ज्ञान मिळवलं आणि जर देवाचं ज्ञान जर मिळवलं नाही तर मी सांगतो, देवाचं वचन आम्हाला सांगतं की आमचा नाश अटळ आहे. आणि म्हणून जर मी खरा ख्रिस्ती विश्वासणार आहे आणि परिपक्व ख्रिस्ती विश्वासणार आहे
तर मला जे ज्ञान आहे, आज आम्ही ते देवाकडून येणारं ज्ञान आम्ही बघत आहे, तर ते ज्ञान आम्हाला जे पवित्र शास्त्रातून मिळत आहे ते आम्ही घ्यावं. आणि जो परिपक्व ख्रिस्ती विश्वासणारा असतो त्याला हे सत्य जे ज्ञान आहे, हे जे ज्ञानाचं शिक्षण सत्य आहे, ते कसं आपल्या जीवनात वापरायचं हे माहीत असतं. आज अनेक लोक आहेत जगी ज्ञानानं भरलेले आहेत ख्रिस्ती विश्वासाने, पण देवाचं सत्य वचन, सत्य ज्ञान, विजडम जे देवाकडून येतं ते आपल्या जीवनात वापरायचं कसं हेच लोकांना माहीत नाही, म्हणून ते कधीच परिपक्वतेपर्यंत पोचत नाहीत. बघा याकूब काय म्हणतो बघा, पहिला अध्याय आणि 5वं वचन, जेम्स 1:5, याकूब 1:5 आम्हाला सांगतो. मराठीत वाचा, इंग्लिश मध्ये मराठीत वाचा. जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. बघा किती सुंदर देवाचं वचन सांगते, जो ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने कुणाकडे मागावं. आम्ही कुणाकडे मागतो? टीचरकडे मागतो, आमच्या ट्युशनच्या. आम्ही कुणाकडे मागतो? आमच्या क्लास टीचरकडे मागतो. पण देवाचं वचन सांगतंय की जर तुम्ही ज्ञानाने उन्हा असाल तर कुणाकडे मागा. बघा म्हणजे प्रौढ विश्वासणारा कोण आहे, ज्याला माहित आहे की खरं ज्ञान कुणाकडून येतं, आणि जर त्याला ते ज्ञान संपादन करायचं आहे तर कुठं जायचं हे प्रौढ किंवा परिपक्व विश्वासणाऱ्याला माहीत असतं. म्हणून तो परिपक्व झालेला आहे, कारण त्याला माहीत आहे की ज्ञान जर मला पाहिजे तर मला कुणाकडं जायचं आहे. आणि म्हणून बघा प्रौढ ख्रिस्ती विश्वासणारा नेहमी त्या देवाच्या ज्ञानाचा काय करतो, शोध घेतो. आणि म्हणून जर मला वाढायचं आहे, जर मला त्या परिपक्वतेपर्यंत मी इतरांना सावली देणारं, इतरांना मदत करणारं जीवन मला जर बनवायचं आहे, परमेश्वरासाठी मी उपयोगी पात्र बनायचं आहे, एक परिपक्व ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून मला जगायचं आहे या भूतलावर, तर मला त्या देवाच्या ज्ञानाचा काय केला पाहिजे, शोध घेतला पाहिजे. आणि म्हणून परिपक्व व्यक्तीला ते ज्ञान कुठं आहे, काय कसं वापरायचं आणि ते कुठं मिळणार आहे हे माहीत असतं. आता पुढची गोष्ट बघा, जेव्हा आम्ही ज्ञान म्हणतो, बघा जेव्हा आम्ही देवाचं वचन वाचतो, त्या सत्य ज्ञान आम्ही घेतो, काय मिळतं आम्हाला. देवाचं वचन आम्हाला सांगतं. 17चा दुसरा भाग काय म्हणते बघा, एफिस 5:17 दुसरा भाग बघा. तुम्ही मूर्खासारखं होऊ नका म्हणतो तो. मूर्ख कोण आहेत? जे जगिक दृष्ट्या हुशार आहेत पण त्यांच्याकडे देवाचं ज्ञान नाही. त्या सत्यापर्यंत ज्ञानी असूनही ते त्या सत्यापर्यंत कधीच पोहोचत नाहीत. पण जे पोचतात, काय म्हणलेलं आहे, प्रभूची इच्छा काय आहे समजून घ्या. बघा हे जेव्हा वाचतो तो परिपक्व व्यक्ती, ज्याला तो ज्या शोधामध्ये तो येतो, जेव्हा तो शोध घेतो आणि तो शोध घेत असताना त्याला माहित आहे कुठं शोधायचं, तो चुकीच्या ठिकाणी शोधत नाही, तो देवाकडे येतो आणि काय सापडतं बघा, काय म्हणलेलं आहे, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. बघा तो जेव्हा ते सत्य त्याला वाचतो, ते सत्य त्याला समजतं. काय समजतं? देवाचं सत्य आम्हाला समजतं, देवाची इच्छा आमच्याकडून काय आहे.
ते आम्हाला समजते. आणि मग प्रौढ व्यक्ती, परिपक्व व्यक्ती, तो जेव्हा त्या सत्याकडे पोचतो, तेव्हा त्याला सत्य समजतं आणि त्या सत्यामधून देवाची इच्छा जेव्हा समजते, तो ते ग्रहण करतो, देवाची इच्छा जाणून घेतो. मी काय करावं, मी कसं जीवन जगावं, मी कोणकोणत्या गोष्टी कराव्यात माझ्या जीवनात, हे जेव्हा मला त्या देवाचं वचन सांगतं. बघा, परिपक्व व्यक्ती गप बसत नाही, तर तो काय करतो, ते पूर्ण करण्यासाठी झटतो आणि तो ते देवाची इच्छा जाणतो आणि ती पूर्ण करतो. आज प्रश्न आहे, जेव्हा मी या परिपक्वतेकडे येतो, जेव्हा मी याविषयी अभ्यासतो, आम्ही स्वतःला विचारूया, खरंच मी ख्रिस्ती म्हणून जीवन जगत आहे? आणि या ख्रिस्ती म्हणून जीवन जगत असताना मी माझ्या जीवनात देवाची इच्छा काय आहे ते जाणून घ्यायचा कधी प्रयत्न केला आहे का? आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे चाललोय, ख्रिस्ती जीवन जगत आहे आणि कधीच विचारलं नाही की प्रभू तुझी इच्छा काय आहे, काय आहे? आज आम्ही स्वतःला विचारूया की रोज आम्ही प्रार्थना करताना कधी आम्ही विचारलं आहे का की प्रभू तुझी इच्छा काय? बघा, रोज आम्ही प्रार्थनेला गुडघे टेकतो, रोज आमच्या इच्छा परमेश्वराला सांगत असतो. परमेश्वरा, हे आज मला मदत कर, आज मी परीक्षेला चाललोय, आज मला इकडं जायचं आहे, आज इंटरव्ह्यूला जायचं आहे, आज नोकरीला जायचं आहे, आज इकडं जायचं आहे, मला काय कर, मदत कर. बघा, रोज आम्हीच आमच्या इच्छा लादत असतो देवावर. कधी आम्ही विचार करा अंतःकरणाशी, कधी आम्ही परमेश्वराला म्हणले, परमेश्वरा तुझी इच्छा आज काय आहे, मी काय करावं, तू मला आज सांग, आज मी तुझ्यासाठी काय करावं. बघा प्रियानो, जेव्हा तुम्ही हे कराल, तुम्हाला परमेश्वर दाखवल की तुम्ही काय करावं. आणि जेव्हा मी देवाची इच्छा पूर्ण करतो, मला सांगू द्या, बघा प्रभूमध्ये आनंद, पाऊल म्हणतो नाही का, प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा सांगतो, काय करा? कधी आनंद होतो? काय तर त्यानं आम्हाला गिफ्ट दिली, गाडी घोडा दिला, नाही होत. बघा तुम्ही, ज्यांना ज्यांना परमेश्वराने दिलं ना, ते परमेश्वराला विसरले. पण पाऊल जेव्हा म्हणतो सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, पुन्हा सांगू आनंद करा, कुठं आहे तो? बंदिशाळेत आहे. हात पाय खोडाने बांधलेले आहेत, पाठीवर हे मारले, चाबुकाने मारलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत तो पत्र लिहित असताना म्हणतो की प्रभूमध्ये काय करा, का करा? कारण त्याला माहित होतं प्रभूमध्ये त्याची इच्छा काय आहे, त्यानं कसं वागावं, काय करावं. आणि म्हणून एक लेखक फार सुंदर म्हणतो पाऊलाबद्दल की आम्ही जेव्हा प्रेक्षणीय स्थळ बघायला जातो एखाद्या गावामध्ये, आम्ही काय करतो, तिथलं प्रेक्षणीय स्थळ बघतो ना, विचारतो बाबा इथं काय बघण्यासारखं आहे. आणि असं म्हणतो तो लेखक की कदाचित पाऊल त्या नवीन गावात गेल्याला पहिलं काय बघत असेल तर जेल कुठं आहे, ते तुरुंग कुठं आहे. कारण अनेक तासा 2 तासानं तिथंच आपल्याला येऊन पट टाकणार आहे, तिथं आपल्याला याच आहे. आणि मग तो त्याला ते माहित आहे, प्रभूची इच्छाच ती आहे की मी कुठं जावं, देवाची साक्ष सांगावी, शुभवर्तमान सांगावं. आणि मग परमेश्वराने सांगितलं एक परीक्षा येणार आहे, परीक्षेमधून काय होणार आहे, मला परीक्षेतून जायचं. आणि म्हणून जेव्हा तो त्या कोठडीत पडत होता, त्या बंदिशाळेत असं, त्याला माहित होतं ही देवाची इच्छा आहे. आणि मग देवाची इच्छा जेव्हा तो पूर्ण करत होता, लक्षात ठेवा, खऱ्या अर्थानं आमच्या अंतःकरणात जगातला आनंद येत नाही. बघा तुम्ही 3 तास पिक्चर बघा, तुम्हाला 3 तास तेवढंच तुम्हाला आनंद होईल. घरी येऊपर्यंत डोकं दुखल,
संध्याकाळी समजर काय नव्हतं पिक्चरमध्ये, पैसे फुकट गेले, होता तो आनंद 3 तासाचा गेला. पण प्रभूमध्ये जो आनंद आहे तो मात्र कधी आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आहे का? प्रश्न आहे आपल्याकडे. प्रभूमध्ये आनंद आम्ही घ्यायचा कधी प्रयत्न केला आहे का? आणि लक्षात ठेव, प्रभूचा आनंद तेव्हाच आम्हाला मिळतो आमच्या अंतःकरणात, जेव्हा आम्ही प्रभूची इच्छा आमच्या जीवनातून पूर्ण करत असतो. आणि म्हणून मॅच्युअर व्यक्ती जो आहे तो देवाचं ज्ञान संपादन करतो, त्याचा शोध घेतो झटून. ते कुठं मिळतं त्याला माहीत असतं, ते स्थान त्याला माहीत असतं, तो त्यासाठी प्रार्थना करतो, ते मिळवण्यासाठी झटतो. आणि ते जेव्हा मिळवतो त्यामध्ये त्याला खरा आनंद. आणि मग तेव्हा परिस्थिती त्याच्या बाजूभोवती काय आहे हे महत्वाचं नसतं. तर प्रभूमध्ये जे त्यानं श्रम केलेला आहे, जे परमेश्वराची इच्छा पूर्ण केलेली आहे, तेव्हा त्याच्या अंतःकरणात खरा आनंद मिळतो. आणि म्हणून आम्ही आमची इच्छा परमेश्वराला लादण्यापेक्षा, आमच्या इच्छेप्रमाणे चालण्यापेक्षा, आम्ही जेव्हा प्रभू मध्ये चालतो, आता आपण बघणार आहे पुढं, चालणं सुद्धा फार महत्वाचं आहे. पण हे चालण्यासाठी, आराधना करण्यासाठी आम्हाला देवाचं ज्ञान पाहिजे. देवाची इच्छा काय बघा, सांगितलं देवाचं वचन, देवाचं ज्ञान तुझं हाय नाही ते सगळं विकून घे म्हणून सांगितलेलं आहे. हे मौल्यवान आहे ज्ञान. आणि म्हणून शलमोन राजानं परमेश्वराने जर तेव्हा विचारलं तुला काय पाहिजे, त्यानं दी बेस्ट तुझं ज्ञान मला दे. कशासाठी? न्याय करण्यासाठी, तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी. बघा, त्याला कुठलं तर कॉलेज तर आपण करायचं नव्हतं, कुठं जगातला ज्ञानी म्हणून प्रयोग नव्हतं. तर परमेश्वराची इच्छा त्याच्या जीवनात पूर्ण व्हावी म्हणून त्यानं काय केलं, ते ज्ञान मागून घेतलं. प्रियानो, आज आम्ही देवाचं ज्ञान आम्ही घ्यायचा प्रयत्न करत आहोत का? आम्ही जग आणि जगातल्या ज्ञानामध्ये इतकं गुंतलेलो आहोत, ते मिळवण्यासाठी इतकं धडपड करत आहोत की मग जसा पाऊल म्हणतो की सदा शिकत असून सत्याच्या ज्ञानापर्यंत कधी न पोचणारे ते लोक आहेत. प्रियानो, आम्ही जर जग आणि जगातल्या गोष्टीच्या मागे लागलो तर मला सांगू द्या, आम्ही त्या सत्यापर्यंत कधीच पोचणार नाही. आणि म्हणून आम्ही रोज आमच्या जीवनात परमेश्वराच्या ज्ञानाचा शोध घ्यावा, देवाकडे यावं. आम्ही रोज देवाची इच्छा काय आहे आज माझ्या जीवनात, मी काय करावं आज, ते आम्ही विचारावं. आणि त्याच्या इच्छा जेव्हा आम्ही पूर्ण करतो त्यामध्ये परमेश्वर इच्छा आहे की आम्ही आनंद करावा. बघा, योहान पत्रामध्ये लिहितो, पत्र 1, 2, 3 मध्ये, की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. कशाचा? तारणाचा. बघा, जोपर्यंत आम्ही परिपक्व होणार नाही तोपर्यंत आम्हाला तारणाचा अनुभव येणार. नुसतं तारण होऊन अनुभव येत नाही. या पत्रांचा अभ्यास जेव्हा करतो आम्ही, आम्हाला समजतं की नुसतं तारण होऊन आनंद होत नाही. अनेक लोकांचं तारण झालेलं आहे, ते स्वर्गात पण जाणार नाहीत, पण त्यांच्या जीवनाकडे बघितलं त्यांच्या जीवनात आनंदच नाही. अनेक लोकांना असं वाटते तारण झालंय, पण ते जाणार नाहीत स्वर्गात. दाखवतात आम्ही फार आनंदी आहे, पण योहान पत्रामध्ये सांगतो की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. तो परिपूर्ण कधी होणार आहे? जेव्हा आम्ही त्याच्या तारणाच्या ज्ञानात आम्ही काय होणार आहे, वाढणार आहे. आणि म्हणून तारण ही पूर्णता नाही आहे, आम्ही नेहमी शिकतो. तारण ही प्रक्रिया आहे. आमचं तारण होतं, आम्ही नवा जन्म घेतो, पण ते बाळ 20 वर्ष झालं ते बाळच आहे, उपयोग नाही. तर आम्ही ते वाढणं, आम्ही त्या ज्ञानाचा शोध घेणं आणि त्या परिपक्वतेपर्यंत पोचणं. आणि म्हणून ज्ञान, त्या सत्याच्या ज्ञानापर्यंत आम्ही पोचणं. आणि जो पोचतो
तोच काय आहे खरा ख्रिस्ती विश्वास. म्हणून त्याच्या जीवनातून आम्हाला दिसतं की तो परिपक्व आहे. दुसरी गोष्ट 18 ते 20 वचन काय म्हणते बघा. 5वा अध्याय इफिसकरास पत्र. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याची उपकार स्तुती करीत जा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. 20 पर्यंत बघा. दुसरी गोष्ट जे आम्ही बघत आहे, पहिले वेळी ख्रिस्ती विश्वास ज्ञान. दुसरी गोष्ट प्रौढ ख्रिस्ती विश्वासणाऱ्याची उपासना कशी आहे. बऱ्याच वेळेस आम्ही गीत गातो म्हणून गातो नाही का. बघा काही लोकांचं जीवन बघा. बाळूसाहेब, मला लोकांमध्ये उपासना करायला आवडत नाही का. मला लाज वाटते नाही का. कसं काय माझा आवाज चांगला नाही, गाणं मला म्हणायला येत नाही. मग माझं मी काय करतो, माझं मी एकांतात काय मी फार आराधना करतो बाळासाहेब. काय एकांतात करत नाहीत. दुसरी बाजू स्टेजवर मात्र इतकं आराधक असतात, माईक हातात आला इतकी उपासना भारी करतात, पण त्यांचं व्यक्तिगत जीवनात बघितलं तर देवाशी नातेसंबंध नाही. बघा जेव्हा मी उपासना हा भाग बघतो आणि जेव्हा ख्रिस्ती विश्वासणाऱ्या जीवनातील उपासना जेव्हा आम्ही विचार करतो, आमची उपासना ही व्यक्तिगत आणि सार्वजनिक दोन्हीमध्ये असावी. बघा दावीद राजामध्ये जेव्हा आम्ही दावीद राजाचं जीवन बघतो, सगळ्यात जास्त स्तोत्र दावीद राजाने लिहिले आणि हे सगळे स्तोत्र परमेश्वराची उपकार स्तुती आणि आराधना आहे. त्या स्तोत्रात तो खरा आराधक होता. बघा तो नुसतं ढोंगी नव्हता, तर त्यानं त्याच्या अंथरुणात पडून जेव्हा तो आसवाने त्याचे हे भिजवायचा, अश्रूंनी बिचाला भिजवायचा आणि परमेश्वराची तो आराधना करत होता. आणि त्या वेळेची सुद्धा त्यानं स्तोत्र लिहिले. त्याच्या हातून पाप घडलं तेव्हाही तो पश्चाताप अंतःकरणानं त्यानं परमेश्वराची आराधना केली. सूत्र 51 आम्हाला सांगतो की तो म्हणतो भग्न आणि अनुतप्त हृदय तू काय करणार नाहीस, तुच्छ मानणार नाहीस. मी यज्ञ बळी केला असता पण तुला ते मान्य नाही. आणि मग तो भग्न आणि अनुतप्त हृदय घेऊन तो काय करत आहे, परमेश्वराकडे येऊन काय करत आहे, आराधना करत आहे. बघा हे त्याचं व्यक्तिगत जीवन आहे, पर्सनल लाईफ कोण बघत नाही, तरी तो इतके सुंदर स्तोत्र, प्रत्येक स्तोत्रामध्ये परमेश्वराची त्याने काय केलेलं आहे, आराधना केलेली आहे. तो करत आहे. आणि त्याच्या उलट बघा जेव्हा कोश आला, ओबेद अदोमाच्या घरात परमेश्वरानं बरकत दिलेली आहे आणि देवाचा कोश दुसऱ्याच्या घरात आहे. आणि बघा देवाचं अंतःकरण त्याच्यामध्ये होतं आणि तिची इच्छा होती कोश माझ्याजवळ असावा, ख्रिस्त माझ्याजवळ असावा. आणि मग तो गेला आणि तो कोश घेऊन आला. बघा त्याला शोधलं, आशीर्वाद कुठं आहेत, ख्रिस्तामध्ये आहेत. तो कोश काय, ख्रिस्त आहे. आणि तो जेव्हा घेऊन येत होता, देवाचं वचन असं सांगितलेलं आहे की तो इतका नाचत होता, इतकी आराधना करत होता त्या रस्त्यावरून. बघा त्याचं व्यक्तिगत जीवन पण देवामध्ये होतं, पण जेव्हा तो रस्त्यावर होता आणि जेव्हा ख्रिस्त त्याच्या जवळ समोर होता आणि जेव्हा तो आराधना करत होता, तो राजा होता, राजाचे पोशाख होते आणि नाचत नाचत तिचा पोशाख पडला, तो नग्न झाला. तरी त्याला माहित नाही की तो निर्वस्त्र आहे, तो नग्न झालेला आहे. तिची पत्नी त्याला मध्ये बघा हा राजा हलकटासारखा काय म्हणतोय, नाचत आहे.
हे त्याचं पब्लिक लाईफ आहे. दाविदाचं प्रायव्हेट आणि सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवनामध्ये तो एक उपासक होता. प्रियानो, आमची उपासनाच ठरवते की आम्ही परिपक्व ख्रिस्ती आहोत की नाही. बघा, देवाचं वचन फार सुंदर सांगतं. आम्ही देवाचं वचन काय सांगतंय त्या 18-20 मध्ये, आत्म्याने परिपूर्ण वा बी फिल्ड विथ द स्पिरिट म्हणलेलं आहे. बघा, आराधना ही शारीरिक नाहीये. परमेश्वर असे उपासक शोधत आहे जे आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करते, तिची उपासना करते. आणि म्हणून आमची उपासना ही आमच्या अंतःकरणात आत्म्यामध्ये सुरुवात होते. त्याचा परिणाम आमच्या जीवावर होतो. आणि मग दावीद राजासारखं जेव्हा जीवामध्येच इच्छा देवाला प्रसन्न करणं असतं, परमेश्वराला गौरव देणं असतं इच्छेमध्ये, ते मी आमच्यासाठी मी कसा दिसतो, लोक काय म्हणतील, ह्याकडे मी कधीच विचार करत नाही. कारण मी विचार करतो देव काय म्हणत आहे माझ्यासाठी. आणि जेव्हा ते मी करतो तेव्हा माझं शरीर मेलेलं आहे. आत्मा जीव कसा चालवल तसं शरीर चालायला लागतं. आणि भले मग तुमच्या अंगावर वस्त्र असो नसो, तुम्ही आराधना करण्याचं थांबत नाही. प्रियानो, आज आम्ही विचार करूया आमची आराधना नुसतं गाणं म्हणायचं आहे, उपयोग नाही. आमच्यापेक्षा सुंदर गायक जगात आहेत की ऐकलं की झोप येते, ऐकलं तर अंगात असं शहार येतात. नाही, पण त्या कुणामुळंच परमेश्वर संतुष्ट होत नाही, तर परमेश्वर आत्म्यानं आणि खरेपणाने करणारे आराधक शोधत आहे. आणि म्हणून आम्ही त्या आत्म्यामध्ये परिपूर्ण होणं फार गरजेचं आहे. बघा, कुठलं तरी एक पद्धत करायची आहे म्हणून नाही. ही आराधना म्हणजे एक सिस्टीम आहे किंवा ही पद्धत आहे म्हणून जेव्हा आम्ही करतो, बघा, त्या आत्म्याचं जे प्रेरणा आहे ते आम्ही काय करत असतो, घालवत असतो. आणि म्हणून आम्ही मोकळेपणानं त्या आत्म्यामध्ये काय करावे, आराधना करावी. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की अंतःकरणातून प्रभूला काय करा, गायन वादन करा. कुठून? बघा, जर फार लता मंगेशकर जर परमेश्वराला पाहिलं होतं ते असं लिहिलं असतं नाही का, गळ्यातून गायन वादन करा. म्हणजे फार सुंदर प्रॅक्टिस करून आणि रियाज करून मगच तुम्ही देवाची आराधना करायला. किंवा मुखातून प्रभूला गायन वादन करा लिहिले का? हे सगळे शारीरिक गोष्टी आहेत. परमेश्वराला अंतःकरणातून काय करा, गायन वादन करा. आज आम्ही करत आहोत का प्रियानो? आज खरं आम्ही आराधक आहोत का? कुठेतरी आम्ही थांबावं आणि विचार करावा की खरंच आम्ही देवाला संतुष्ट करत आहोत का? खरं आम्ही आराधक आहोत का? धन्यवाद के साथ स्तुती गाऊंगा. खरंच आम्ही गीत गाताना त्या परमेश्वरानं आमच्या जीवनात जे आशीर्वाद दिलेले आहेत, जे उपकार केलेले आहेत, त्याच्यासाठी खरंच आम्ही ऋणी आहोत का? खरंच आम्ही ते धन्यवाद म्हणून त्या गीत म्हणत असताना आम्ही खरंच परमेश्वरानं आम्हाला दिलेले आशीर्वाद आम्ही आठवून परमेश्वराचे धन्यवाद करत आहे का? आज कुठेतरी आम्ही थांबूया प्रियांनो आणि आज विचार करूया, खरंच आमची आराधना आत्म्यात चालवतो तशी आहे का एक नुसती एक पद्धत आहे, रूढी परंपरा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही चालवत आहोत उपासना, आराधना.
प्रियानो, आत्म्यानं प्रेरणेनं काय करा. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की एक परिपक्व ख्रिस्ती विश्वासणारा देवाच्या वचनाप्रमाणे आराधना करतो. 19 वचन काय सांगते बघा. काही पण आराधना करून उपयोग नाही. स्तोत्रे, गीते व हा. आध्यात्मिक प्रबंध. स्तोत्र कुठं आहेत? देवाच्या वचनात. स्तोत्रे, गीते गीत आहेत सगळे. गीत रत्नामध्ये गीत आहे, स्तोत्रांमध्ये गीत आहे व आध्यात्मिक व आध्यात्मिक प्रबंध. प्रबंध. इंग्लिश मध्ये काय म्हणलंय? Spiritual songs. हा, प्रबंधला काय म्हणलेलं Hymns आहे? and spiritual songs. स्पिरिच्युअल सॉंग्स. स्पिरिच्युअल सॉंग्स. कुठं मिळणार आहेत आम्हाला? जगात, शास्त्रात. आज आम्ही त्या शास्त्रात शोधत आहोत का? देवाच्या वचनाप्रमाणे आमची आराधना आहे का? भावनिक दृष्ट्या जीवामध्ये आम्ही परमेश्वराला समर्पित झालो आहे का? आज कुठेतरी आम्ही आमच्या मुखात स्तोत्र आहेत का? आमच्या मुखामध्ये जेव्हा आम्ही आराधना करतो गीत आहेत का? प्रबंध आहेत का? कधी येणार आहेत आमच्या अंतःकरणात? कधी येणार आहेत? जगामध्ये राहिल्यावर, देवाचं वचन वाचल्यावर, देवाचं वचनाचं ज्ञान शोधल्यावर, देवाचं वचनाचं मनन आणि चिंतन केल्यानंतर तरच आमचा आत्मा उत्साही होणार आहे. तोच आमचा आत्मा परिपूर्णतेपर्यंत जाणार आहे. तो आत्मा आम्हाला देवाबरोबर कनेक्ट करणार आहे. तेव्हाच आम्ही अंतःकरणातून स्तोत्रे, गीते आणि आध्यात्मिक प्रबंध काय करून दाखवा. काय एकांतात म्हणा, कुणाला सांगा? एकमेकांना. हे तर उलट झालंय. लोकांमध्ये आम्हाला लाज वाटते, पण इथं सांगितलं एकमेकांना काय म्हणा. स्तोत्रे, गीते आणि आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आज आम्ही म्हणून दाखवत आहे का? बघा, आम्ही बसलो असताना, शांत मनन करत असताना आमच्या मुखात गुणगुणत आहे का आम्ही देवाची गाणी? ती स्तोत्रे आम्ही गुणगुणत आहे का? बघा, परिपक्व ख्रिस्ती विश्वासणारा हा नेहमी देवाच्या गीतांमध्ये, देवाच्या स्तोत्रांमध्ये काय असतो? तो रममान होतो. का पिक्चरच्या गाण्यामध्ये आम्ही रममान होतो? का डॉल्बीमध्ये आम्ही रममान होतो? का देवाच्या स्तोत्रांमध्ये, गीतांमध्ये आज आम्ही रममान होतो? बघा, अंतःकरणातून जेव्हा आम्ही ती जागृत होते ना, तेव्हा आम्ही निवड करू शकतो आम्हाला काय ऐकायचं. आणि म्हणून पहिलं वचन आम्ही बघितलं की देवाचं ज्ञान आम्ही घेणं, देवाची इच्छा जाणून घेणं, तरच आम्हाला खरे उपासक आम्ही कसे बनावं हे आम्हाला काय म्हणतं पाहायला मिळतं. म्हणून गीते, गायन वादन आमच्या जीवनात असणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आम्ही म्हणतो नुसतं गीत गायलं तर नाही. देवाचं वचन सांगतंय की म्युझिक सुद्धा हे काय आहे, त्या गीतांमध्ये असणं फार गरजेचं आहे. जेव्हा मी स्वर्गामधली आराधना बघतो, बघा, आराधना आम्हाला बोटं उगाच दिलेलं नाही, तर देवाचं वचन आम्हाला सांगतं स्तोत्रामध्ये की या बोटांना युद्ध कौशल्य शिकवलेलं आहे. कुठं तलवारी घेऊन जायचं नाही, तर हे इन्स्ट्रुमेंट वाजवण्यासाठी आम्हाला काय केलंय परमेश्वरानं, ते युद्ध कौशल्य. बघा, दावीद राजा शाऊलाच्या अंगात दुरात्मा यायचा आणि तो काय करायचा, त्याला त्रास द्यायचा. आणि मग कोणीतरी सांगितलं दावीद आहे, त्याच्यामध्ये काय देवाचा आत्मा आहे. आणि मग तो याचा आणि तो स्तोत्र गायचा.
आणि नुसतं स्तोत्र गायचं नाही तर तो दशतंतू वाजायचा हार्प. आणि तो जसा ते वाजवायचा ते बोटाला त्यानं काय देवान काय शिकवलं आपल्या युद्ध कौशल्यानं. म्हणून जेव्हा आम्ही इन्स्ट्रुमेंट वाजवतो देवासाठी आराधना करताना जेव्हा आम्ही इन्स्ट्रुमेंट आम्ही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या बोटांना परमेश्वरानं काय दिलेलं आहे युद्ध कौशल्यानं. जेव्हा आम्ही ते वाजवत असतो इन्स्ट्रुमेंट तेव्हा आम्ही स्पिरिच्युअल वॉरफेअर करत असतो. आणि सैतानाला सगळ्यात मोठी कुणाची ॲलर्जी असेल तर इन्स्ट्रुमेंट. त्याला दिलेलं होतं ते लक्षात ठेवा. त्याला ते दिलं होतं. तुम्ही जर त्या लुसिफराचं जर हे वाचा त्याला ते संगीत दिलं होतं तेच त्याच्याकडून काढून घेतलं उपासनेचं. आणि म्हणून त्याला तिची ॲलर्जी आहे. आणि म्हणून लुसिफरानं सगळ्या जगाला जगिक संगीताचं वेड लावलेलं आहे. लक्षात ठेवा. आम्ही बऱ्याच वेळेस हे गांभीर्याने घेत नाही. जगातलं संगीत आम्ही आमच्या म्युझिक मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे कल्ट्स जे सैतानी शक्तीचे जे जे संगीत आहेत आज आमच्या आजूबाजूला आहेत. लोक सगळे त्या संगीतावर नाचत आहेत. सैतानांना असं वातावरण आम्ही सहज त्या जाळ्यात सापडू शकतो. आणि म्हणून आम्ही आमचं संगीत आमचं वाद्य आम्ही वाजवतो कसं बघा. प्रगटीकरण याचा 5वा अध्याय 9व्या वचनामध्ये काय पाहायला मिळते आम्हाला. ते नवे गीत गाऊन म्हणतात, बघा ते नवे गीत गात आहेत. तू गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के फोडावयास योग्य आहेस, कारण तू वधला गेला आहेस आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्रे यामधून आमच्या देवासाठी विकत घेतला आहेस. 5वा ते 9 वचन. 9 वचन 5 9. बरोबर आहे. 15 वाचा. ते देवाचा दास मोशे ह्यांचे गीत व कोकऱ्याचे गीत गाताना म्हणतात, हे प्रभू देवा, हे सर्व समर्था, तुझी कृत्ये थोर व आश्चर्यकारक आहेत. हे राष्ट्राधिपती. तिथं इन्स्ट्रुमेंट लिहिलेत बाबू. Instrument. Harp. Glass having harp sound. हा ते दुसरं वचन. हा दुसरं I होतं. saw something मराठीत. दुसरं वाचा. हा हातात देवाच्या विणा घेऊन त्या काचेच्या समुद्रावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस हा बघा इथं ते विणा घेऊन उभा आहे. कशासाठी? आराधना करण्यासाठी. म्हणून ही जी इन्स्ट्रुमेंट आहेत ही वर्शिपसाठी काय आहेत. स्वर्गामध्ये इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हार्प आहे, सेक्सोफोन आहे, वीणा आहे आणि त्या ठिकाणी काय आहे आराधना चालू आहे. म्हणून म्युझिक गरजेचं आहे. पण ते सगळं कशाच्या प्रेरणेनं असावं. आत्म्याच्या प्रेरणेनं परमेश्वराच्या समक्षतेत आम्ही यावं आणि आम्ही करावं. आणि म्हणून आमच्या आराधनेमध्ये गीत आहेत, स्तोत्र आहेत, आध्यात्मिक प्रबंध आहेत. आम्ही ते वाचावीत, ऐकवावीत, गावीत. दुसरी गोष्ट बघा, जेव्हा मी परमेश्वराची स्तुती आणि आराधना करतो तेव्हा एक ग्रेटफुल हार्टनी मी ते यावं. आभार प्रदर्शनाच्या परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी परमेश्वराचे उपकार स्मरून एका काय म्हणतो ग्रेटफुल हार्ट काय मराठीत आपण कृतज्ञतेच्या अंतःकरणाने आम्ही काय करावं परमेश्वराकडं यावं. आणि म्हणून प्रौढ ख्रिस्ती व्यक्ती उपासना त्याची उपासना ही उपकार स्तुतीच्या अंतःकरणातून येत असते. आणि म्हणून देवाच्या वचनात सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवाचे काय करा उपकार स्मरण करा. आम्ही सर्व परिस्थितीत उपकार स्मरण करावं, त्याची आराधना करावी. आणि जेव्हा मी त्या भयंकर परिस्थितीत असतो आणि जेव्हा आम्ही देवाचं गीत गातो त्याची आराधना करतो परमेश्वर त्या परिस्थितीतून
आम्हाला सोडवतो. कारण आम्ही ते युद्ध काय करतो, जिंकत असतो. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 28 आणि 29 वचन. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या सत्संकल्पाप्रमाणे बोलवल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्याच्या विषयी त्याला पूर्व ज्ञान होते त्याने आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्याला आगाऊच नेमून ठेवले. यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. रोम 8:28 होते. बहुतेक माझं रेफरन्स चुकलेला आहे, पण देवाचं वचन आम्हाला सांगतं की सर्व गोष्टीत परमेश्वराचे काय करा, उपकार स्मरण करा. जरा पुढं एखादं दुसरं वचन असणार आहे. मग घरी जाऊन तुम्ही बघा. देवाचं वचन सांगते की सर्व गोष्टीबद्दल देवाला काय करा, उपकार स्मरण, उपकार स्तुती करा. तिसरी गोष्ट फार महत्वाची आहे की आम्ही परिपक्व आहोत ख्रिस्ती विश्वासणारे. हे कशावरून ओळखलं जातं? ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचं चालणं कसं आहे? मॅच्युअर, परिपूर्ण, परिपक्व ख्रिस्ती विश्वासणारा ह्याचं चालणं दाखवतं की तो परिपक्व आहे. 21 वचन काय सांगते? 5वा अध्याय ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. 21 वचन किती? 5वा अध्याय 21. पूर्ण वाचा अलीकडून जरा. सबमिट युअर सेल्फ वन अनदर, आपला एकमेकांच्या प्रभू अधीन येशू व्हा. ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याचे उपकार स्तुती करीत जा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. एकमेकाच्या अधीन असा. स्वतःला स्वाधीन करा एकमेकाच्या. बघा, एक परिपक्व व्यक्ती, ख्रिस्ती व्यक्ती हा सबमिट करण्यासाठी, समर्पित करण्यासाठी जगतो, किंवा त्याला माहित आहे की मला समर्पण करायचं आहे. बघा, आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये चालत असताना बऱ्याच वेळेस आम्ही दुसऱ्यांना अधीन व्हायचं आम्हाला आवडत नाही. बघा, मानवाला मुळात अधीन व्हायचं आवडत नाही. आम्ही आमच्या अधीन सगळ्यांनी असावं, पण मी कोणाच्या अधीन होणार नाही. पण एक परिपक्व व्यक्ती हा नेहमी दुसऱ्याच्या अधीन राहायला शिकतो. आणि म्हणून परिपक्व व्यक्ती जर मला व्हायचं आहे तर आम्ही काय केलं पाहिजे? एकमेकाच्या अधीन होण्याचं शिकलं पाहिजे. बघा, येशू ख्रिस्त हा एक्झाम्पल आहे आमच्यासाठी. तो एक उदाहरण आहे. फिलिपिकरास पत्रामध्ये तो आम्हाला कित्ता घालून दिलेला आहे येशू ख्रिस्तानं, की ज्या शब्दानं अवघं विश्व निर्माण झाले, तो देवाचा शब्द जेव्हा देव रूपात आला, काय झालेलं आहे बघा. फिलिपी 2:5-7. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. तथापि आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. बघा, तो काय म्हणत आहे पौल फिलिपीच्या मंडळीला, की जी चित्तवृत्ती येशू ख्रिस्ताच्या ठायी होती ती तुमच्यामध्ये असावी. जो स्वभाव, जी वृत्ती, जे जसं चालायला पाहिजे त्याचा स्वभाव जे ख्रिस्तामध्ये होती ते आमच्यामध्ये काय होती? तो म्हणतो तो दासाचे स्वरूप. देव होता. देवा समान होता, तो देव होता. योहानाच्या पत्रामध्ये तो म्हणतो तो खरा देव आहे. तो देव असता त्याने मानव रूप धारण केलं आणि येऊन राजा झाला का? सेवक झाला. त्यानं लीन झाला.
नम्र झाला, त्याच्या लोकांनी त्याच्या तोंडावर थुकले, त्याला मारलं, आणि तो इतका नम्र झाला, इतका लीन झाला, इतका त्यानं स्वतःला लीन केलं की त्यानं वधस्तंभावर आपल्यासाठी काय दिला? प्राण दिला. आम्ही काय शिकतो या चित्तवृत्तीमध्ये? आम्ही काय शिकतो की आम्ही काय करावं? आम्ही स्वतःला नम्र करावं, लीन करावं. आज आम्ही स्वतःला प्रश्न विचारूया, ख्रिस्ती जीवन मी जगत आहे, मी स्वतःची प्राउडी मिळवत आहे का मी नम्र आणि लीन होऊन ख्रिस्ती म्हणून वाटचाल करत आहे? आम्ही विचार करावा. बघा, अधीनता ह्याच्या विरुद्ध स्वइच्छा आहे. अधीनता, सबमिशन इज अपोजिट टू सेल्फ विल, स्वइच्छा. जर मी सबमिट होत नाही, मी जर समर्पण नाही, तर मी माझ्या इच्छेनं जात आहे, आणि मी माझ्या इच्छेनं कधीच शेवटापर्यंत जाणार नाही. तर आम्ही आमची इच्छा सोडावी आणि देवाला समर्पित व्हावं. आणि देवाला कधी समर्पित होणार आहे? जेव्हा आम्ही एकमेकाला, ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून मंडळीत, आम्ही एकमेकाला काय असतो? अधीन असतो. जर येशू ख्रिस्त देवाच्या अधीन झाला, आम्हाला व्हायला काहीच प्रॉब्लेम नाही. 23व्या वचनामध्ये काय लिहिले बघा. मग आम्ही घरामध्ये सुद्धा काय असावं? अधीन असावं. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. हा, इथं लिस्ट आहे, कोण कुणाच्या अधीन आहे, कोण कुणाच्या अधीन आहे. बघा, कोण कमी जास्त नाहीये, कोण त्यामध्ये कमी जास्त नाहीये. पण देवामध्ये आम्ही एक गोष्ट शिकतो की आम्ही अधीन असावं. बघा, येशू ख्रिस्ताच्या वर कोण आहे? येशू ख्रिस्ताचं मस्तक परमेश्वर आहे. मंडळीचा मस्तक कोण आहे? ख्रिस्त आहे. आपला मस्तक कोण आहे? ख्रिस्त आहे. पत्नीचा मस्तक कोण आहे? पती आहे. म्हणून पती पत्नी कमी जास्त नाहीये. तुम्ही जर अलीकडे वाचला तर ते प्रीतीमध्ये सगळे एक आहेत म्हणून सांगितलं. फक्त एक सिक्वेन्स आहे, कोण कुणाच्या अधीन आहे. म्हणून आम्ही एकमेकाच्या काय असलं पाहिजे? अधीन असलं पाहिजे. परमेश्वर 25 वचन काय सांगताय? पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. हा, बघा, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले. बघा, ख्रिस्ती विश्वासणारा जो प्रौढ परिपक्व आहे, तो प्रीतीमध्ये चालत असतो. बघा, तो घरामध्ये एकमेकाच्या अधीन असतात, पण जेव्हा तो ख्रिस्ती विश्वासणामध्ये चालत असतो, तो एकमेकांबरोबर अधीन असतो. दुसरी गोष्ट, ते प्रीतीमध्ये चालत असतात. आणि 33व्या वचनापर्यंत जर आम्ही वाचलं सगळं, तर प्रौढ ख्रिस्ती विश्वासणारा सतत ख्रिस्ताला प्रदर्शित करत असतो. 33व्या वचनापर्यंत जेव्हा तुम्ही वाचाल, तर तुम्हाला एकच गोष्ट त्यातून दिसेल की प्रौढ ख्रिस्ती व्यक्ती हा नेहमी ख्रिस्ताला प्रदर्शित करत, आपल्या जीवनातून ख्रिस्त कसा दिसेल हे तो पाहत असतो. म्हणून आज प्रियानो, आज आम्ही 3 गोष्टी शिकलो ज्या ठरवतात की आम्ही परिपक्व ख्रिस्ती आहोत का. पहिली गोष्ट, आमचं ज्ञान, आम्ही कुठल्या ज्ञानाच्या मागं लागलेलो आहोत, कुठलं ज्ञान आम्ही मिळवत आहे, ते ठरवतं आम्ही ख्रिस्ती परिपक्व आहोत का. दुसरी गोष्ट, आमची उपासना ठरवते की आम्ही परिपक्व आहोत का. आणि तिसरी गोष्ट, आमचं चालणं कसं आहे, आमच्या चालण्यात आम्ही ख्रिस्ताला दर्शवत आहोत का, एकमेकाच्या अधीन आहोत का, एकमेकावर आम्ही प्रीती करत आहोत का. आणि म्हणून आज इथून काय घेऊन जाणार आहोत आम्ही?
आज एकच प्रश्न मी तुमच्या समोर मांडत आहे, त्याचं उत्तर तुम्ही घ्या. तुम्ही तुमच्या अंतःकरणाशी विचारा की तुम्ही तुमची वाढ किती झाली आहे हे कधी तपासलं आहे का? आज विचारूया स्वतःला, माझी वाढ ख्रिस्ती म्हणून किती झालेली आहे? तुम्ही प्रश्न विचारू शकता स्वतःला. तुम्ही किती प्राऊड झालेला आहात, किती परिपक्व, किती मॅच्युअर. इतके वर्ष आम्ही मंडळीत आहे, इतकं वर्ष आम्ही ख्रिस्ती म्हणून जीवन जगत आहे, पण ह्या इतक्या वर्षामध्ये आम्ही किती वाढलेलो आहोत? आमची वाढ काय आध्यात्मिक दृष्ट्या? आम्ही किती परिपक्व झालेलो आहोत? कुठंतरी आज वेळ आहे, आज आम्ही थांबूया, विचार करूया या सगळ्या वचनांचा. परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही परिपक्व असावं. आज आम्ही परिपक्व गोष्टींची निवड करतो, परमेश्वरही परिपक्व गोष्टीची निवड करत आहे. आणि परमेश्वराची इच्छा आहे मी प्रत्येकानं जगात परिपक्व होण्यापेक्षा देवाच्या मध्ये परिपक्व होणं, देवाला अपेक्षित असं परिपक्व होणं, आणि त्याद्वारे परमेश्वराला आम्ही आनंद देणं, परमेश्वर आमच्याकडे बघावं आणि त्यानं प्रसन्नमुख व्हावं. आणि म्हणून आज आम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, माझं ज्ञान मी कुठे शोधत आहे? मी त्या सत्यापर्यंत पोहोचलो आहे का? नाही. देवाचं वचन उघडा, रोज वेळ द्या आणि देवाचं वचन शिका. आराधना, एक चांगले आराधक बना. एकटाय गीत गा, गाणं ऐकायचंय, देवाची गाणी ऐका, देवाची गाणी गुणगुणा, ती सवय लावा. आत्म्यामध्ये परमेश्वराचे उपकार नेहमी माना. तुमच्या मुखात ऑटोमॅटिक देवाचे गीत याला लागतील. आणि तुमचं चालणं कसं आहे हेही तपासा. आणि हो दे प्रभू तुम्हाला सहाय्य करू. आणि जे वचन आम्ही आज शिकलेलं आहे त्या सर्व वचनामध्ये परमेश्वर तुम्हाला तुमच्या अंतःकरणाशी बोलू. आणि परमेश्वराला अपेक्षित असे लोक, त्याचे लोक असे तो तुम्हाला बनवू. आपण डोळे बंद करूया. आमच्यामध्ये अनुशिष्ट आहेत, प्रार्थनामध्ये थोडा वेळ चालवतील. जे वचन आलेलं आहे त्यासाठी विशेष प्रार्थना करतील की हे वचन इथं बसलेल्या प्रत्येकासाठी आणि जे ऑनलाईन आहेत त्या सर्वांसाठी आशीर्वादित व्हावं आणि त्याद्वारे लोकांनी त्यांची जीवनं बदलावीत यासाठी अनुष्ठ प्रार्थना करते. विशेष करून वाघमारे कुटुंबासाठी प्रार्थना करतील, त्यांनाही आशीर्वादित करतील. आणि मग आपण प्रभूची प्रार्थनेने आशीर्वाद करू. एक रिक्वेस्ट आहे, नील गुजरचं बर्थडे आहे. धन्यवाद परमेश्वर देवपा या सुंदरशा वेळेबद्दल तुझे उपकार मानते प्रभू. आज नव्याने तुझ्या परमेश्वर देवपा ज्ञानाने तू आम्हाला भरलंस प्रभू, तुझे उपकार मानते. नव्याने परमेश्वर देवपा तुझ्या प्रेमा तू आम्हाला पुरवलास प्रभू, त्याबद्दल तुझे उपकार. आपल्या दासाचा भरपुरीने उपयोग करून परमेश्वर देवपा जे वचन तू आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहेस प्रभू, ते आमच्या अंतःकरणामध्ये रुजू दे. आणि त्याद्वारे प्रभू आम्ही 1000 पटीने पीक देणारे ठराव म्हणून आम्हा प्रत्येकावरती तुझा विशेष आणि विपुल असा आशीर्वाद पाठवतो. आज कुणालाही उन्हाळी कामा पाठवू नको, तर तुझ्या परिपूर्णतेनं परमेश्वर देवपा तू आम्हाला भर प्रभू. तुझ्या प्रत्येक परिपक्वतेपर्यंत परमेश्वर देव प्रत्येक पायऱ्या आम्ही परमेश्वर देवपा चढत असताना प्रभू तुझी नजर आमच्यावरती असावी असं होऊ दे सदैव कृपेनं कर प्रभू. आम्ही नेटाने तुझ्या परिपक्वतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा असं होऊ दे सदैव कृपेनं कर प्रभू. जी तुझी इच्छा आहे, जी तुझी योजना आमच्या जीवनामागे आहे प्रभू, ती सिद्धीस नेणारं कारण आम्ही ठरावं सदैव कृपेनं कर. तुझ्या राजाच्या वाढीसाठी आम्ही झटून प्रयत्न करणारे ठराव सदैव कृपेनं कर. कारण आम्ही शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत आहोत परमेश्वर देवपा. तुझं येणं फार जवळ आहे प्रभू. ज्यावेळी तू गौरवाने येशील त्यावेळी प्रभू तुझ्यामध्ये उचललं जाणार होण्यासाठी प्रभू जी तुझी इच्छा आहे प्रभू, जी तुझी योजना आमच्या जीवनामागे ते सिद्धीस आणि पूर्ण श्वास नेण्यासाठी प्रभू तुझा विशेष आणि विपुल असा आशीर्वाद आम्हावरती राख प्रभू.
वेळोवेळी परमेश्वर देवपा जे तू आम्हाला मार्गदर्शन त्या वचनाद्वारे तू करत आहेस प्रभू, त्यामध्ये चालणार आम्ही होण्यासाठी प्रभू तुझं विशेष उपलब्ध आशीर्वाद पाठव प्रभू. हे वचन परमेश्वर देवपा आम्ही ते ग्रहण करावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर प्रभू. तुझं भय हे ज्ञानाचा आरंभ आहे प्रभू, आणि प्रभू तू सांगितलेलं आहेस की ते ज्ञान आम्ही तुझ्याकडे मागावं, पण अनेकदा त्या ज्ञानासाठी आम्ही जगामध्ये भरकटत असतो परमेश्वर देव, आम्ही फिरत असतो. पण परमेश्वर देव आमचे नेत्र नेहमी त्या स्वर्गाकडे लागून असावेत, आमचे अंतःकरण नेहमी तुझ्याकडे लागून असावीत असं होऊ दे सगळ्या कृपेनं कर. तुझ्या भयामध्ये परमेश्वर देवपा तुमची वाढ कर, तुझ्या ज्ञानामध्ये परमेश्वर देवपा तुमची तू वाढ कर प्रभू. आणि जो पवित्र आत्मा आमच्यासाठी मध्यस्थी आणि कैवारी म्हणून दिलेला आहेस प्रभू, त्याच्या अधीन स्वाधीन राहून आम्ही प्रत्येक निर्णय घेऊन आम्ही चालावं असं होऊ दे सगळ्या कृपेनं कर प्रभू. तू आमचा मार्गदर्शक हो परमेश्वर देवपा. जे ज्ञान आम्ही तुझ्याद्वारे घेतलं प्रभू, त्याद्वारे परमेश्वर देवपा आम्ही इतरांना परमेश्वर देवपा आमच्या त्या जीवनाद्वारे प्रभू आम्ही इतरांना एक कित्ता व्हावं असं होऊ दे सगळ्या कृपेनं कर प्रभू. आमचे आलेलं वचन आम्ही ग्रहण करून त्याप्रमाणे आचरण करून आम्ही इतरांना परमेश्वर देवपा तुझा प्रकाश दर्शवणारे असं व्हावं असं देण्याने कृपेनं कर प्रभू. परमेश्वर देवपा आमचं चालणं बोलणं उठणं बसणं सर्वस्वरित्या तुलाच गौरव देणारं ठराव असं होते दया कृपेनं कर. परमेश्वर देवपा आमची उपासना आमची आराधना प्रभू आमचं बोलणं नेहमी परमेश्वर देवपा तुला उंच करणारा तुला गौरव देणारं ठराव असं दया कृपेनं कर. आमची उपासना आराधना त्या परिपूर्ण आत्म्याने व्हावी असं तू होऊ दे दया कृपेनं कर. त्या अंतःकरण पूर्वक परमेश्वर देवपा आम्ही तुझ्यामध्ये परमेश्वर देवपा लीन व्हावा असं दया कृपेनं कर. कारण तू आमची बाह्य स्वरूप नाही तर आमचं अंतःकरण पारखणारा तो आमचा परमेश्वर पिता आहेस. त्या अंतःकरण पूर्वक परमेश्वर देवपा आम्ही तुझ्याकडे वळावं आणि परमेश्वर देवपा तुला मान्य असणारा असा उपासनेचा आराधनेचा धूप आम्ही जाळावा असं होऊ दे दया कृपेनं कर. आमचं चालणं तुला मान्य असणारा असं होऊ दे प्रभू. तर परमेश्वर देवपा आम्ही अनेक वेळा या जगामध्ये परमेश्वर देवपा भरकटले जातो, अनेक वेळा जगाने आम्हाला त्रासलं जातं प्रभू, पण आम्ही कोणत्याही प्रकारे कोणत्याही सैतानाच्या मोहपाशाला बळी न पडता परमेश्वर देवपा आम्ही तुझ्याद्वारे वेगळे केलेले त्या प्रकाशाच्या प्रजेप्रमाणे तुझ्या सत्यामध्ये चालणारे परमेश्वर देवपा आम्ही असावं असं होऊ देस दया कृपेनं. जी तुझी इच्छा आहे प्रभू त्याप्रमाणे आम्ही चालणार असं होऊ देस दया कृपेनं. जो अरुंद रस्ता आहे प्रभू त्यामध्ये नेटाने प्रभू तुझे मार्ग मध्ये जाणून घेऊन प्रभू त्याप्रमाणे चालण्यासाठी प्रभू तुझं विशेष उपलास आशीर्वाद आम्हा सर्वांवरती तू राख माझ्या देवा. आलेलं वचन पुन्हा एकदा आम्ही योग्य ते रीतीने ग्रहण करावं आणि त्या प्रभू त्याप्रमाणे आम्ही आचरण ठेवून आम्ही इतरांसाठी कित्ता व्हावं असं होऊ दे कृपेनं कर.